नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबूज बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव आज काहीसा स्थिरावला होता. प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीचे भाव स्थिर ठेवले होते. बाजारातील सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे, मात्र सध्या बाजारावर दबाव आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सध्या सरासरी प्रति क्विंटल 4,800 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारातील सोयाबीनची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात काहीशी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. सीसीआयने कापूस विक्रीचा भाव कमी केल्यानंतर बाजारावरील दबाव कायम आहे. आजही देशातील बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळतोय. सीसीआय कापसाचे भाव आणखी कमी करण्याची भीती कायम आहे. यामुळे शेतकरी पुन्हा हमीभावाने कापूस विक्रीला प्राधान्य देत आहेत. सध्या बाजारात कापूस सरासरी 7,200 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. बाजारातील कापसाची आवक कमी असली तरी सीसीआयच्या विक्रीचा दबाव आहे. हा दबाव कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. बाजारातील कोथिंबीर आवक काहीशी मंदावलेली दिसतीये. काही बाजारांमध्ये अवकेत घटही दिसून आल्याचं व्यापारी सांगतायत. तर दुसरीकडे कोथिंबीरीचे भाव स्थिरावलेत. कोथिंबीरीला शेकडा 400 ते 700 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. क्विंटलला गुणवत्तेप्रमाणे 1,500 ते 2,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कोथिंबीरीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज कोथिंबीर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून हिरव्या मिरचीची आवक कमी झालेली आहे, तर दुसरीकडे मिरचीला उठाव चांगला आहे. यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. हिरव्या मिरचीला सध्या बाजारात सरासरी 5,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय. हिरव्या मिरचीची आवक पुढील काळातही मर्यादितच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून खरबुजाची आवक वाढली आहे. अनेक बाजारांमधील आवक वाढल्याचं व्यापारी सांगतायत. दुसरीकडे उन्हाचा चटका वाढत असल्याने खरबुजाला चांगली मागणी आहे. खरबुजाचा तोडा सध्या कमी प्रमाणात होत असल्याचं शेतकरी सांगतायत. तरीही खरबुजाला सध्या बाजारात सरासरी 2,000 ते 3,000 रुपयांचा भाव मिळतोय. खरबुजाची आवक पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे, तर मागणीही वाढणार आहे. त्यामुळे दर पातळी स्थिर दिसू शकते, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.